प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की देवासाठी मंदिर बांधण्याची दाविदाची इच्छा कोणत्या रीतीने पूर्ण होणार होती, त्यासाठी त्याने कोणती पूर्वतयारी केली आणि ते कार्य त्याने कोणाकडे व का सोपविले. या सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही इतिहासाचे पहिले पुस्तक ह्याच्या 22व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. या अध्यायामध्ये दाविदाने मंदिराचे बांधकाम करण्यासाठी केलेली तयारी व संघटन ह्याविषयी आम्हाला पाहायला मिळणार आहे. या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायापर्यंत आम्ही फक्त मंदिरासाठी करण्यात आलेले आयोजन, सामुग्री जमवणे, मंदिराविषयी दाविदाचा उत्साह ह्या गोष्टींविषयी विचार करणार आहोत. या सर्व गोष्टी व्यतिरिक्तही देव त्याला ते मंदिर बांधू देणार नव्हता. मला आपणाला आठवण करू देऊ द्या की इतिहासाच्या पुस्तकात देवाचा दृष्टिकोन देण्यात आलेला आहे व त्याच्या दृष्टिकोनातून मंदिर, दाविदाच्या मनात असलेला मंदिराचा बांधकाम प्रकल्प सर्वात महत्वाचा होता. आम्ही पाहिले की दाविदाचा घर बांधण्याचा प्रकल्प होता व त्याने यरुशलेमेत अनेक घरे बांधलीत. तो शहर विकासाचा मोठा प्रकल्प होता. श्रोत्यानो, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचे किंवा लोकांचे सर्वशक्तिमान देवाबरोबरचे संबंध योग्य होत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारचे सर्व दुय्यम विषय दूर सारल्या गेले पाहिजेत. जेव्हा त्याच्याबरोबरचे संबंध सुरळीत होतात, तेव्हा शहर विकासाचे कार्यक्रम महत्वाचे ठरतात. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलनाचे कार्य व्यवस्थित होते. मला वाटतं दाविदाने देवाचा करार यरुशलेमेत आणला. त्यानंतर त्याने गरिबी हटावचा कार्यक्रम राबवला व त्याने लोकांना सर्व गोष्टींची तरतूद करून दिली. त्याने ही गोष्ट कराराचा कोश आणल्यानंतर केली, कारण आध्यात्मिक जीवनातले त्याचे देवाबरोबरचे संबंध सुरळीत झाले. श्रोत्यानो, आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये प्रथम देवाबरोबरचे आमचे संबंध सुरळीत करायचे आहेत, नाहीतर बाकीच्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. पुष्कळदा लोक मंडळीमध्ये अनेक कार्यांमध्ये भाग घेतात, फार व्यस्त राहतात, परंतु येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाशी जो संबंध स्थापित व्हायला पाहिजे तो मात्र स्थापित करून घेत नाहीत. पापांची क्षमा प्राप्त करून घेत नाहीत आणि त्यांना वाटतं की अशा कार्यांच्याद्वारे आम्ही देवाचे फार मोठे कार्य करीत आहोत. परंतु लक्षात ठेवा की परमेश्वर अशा कार्यांच्याद्वारे, अशा गोष्टींच्याद्वारे संतुष्ट होत नाही. त्याला प्रथम तुमचे जीवन हवे आहे, समर्पित जीवन हवे आहे, आणि समर्पित जीवन झाल्यानंतर मग तुम्ही परमेश्वराचे कार्य करावे अशी त्याची इच्छा आहे. 22वा अध्याय 1 आणि 2 वचने सांगतात, त्या समय दावीद म्हणाला, परमेश्वर देवाचे मंदिर हेच आणि इस्रायलाचे होमबली अर्पण्याची वेदी हीच. इस्रायल देशात जे परदेशीय राहत होते त्यास एकत्र करण्याची दाविदाने आज्ञा केली आणि देवाचे मंदिर बांधण्यासाठी चिरे घडून तयार करण्यास पाथरवट लाविले. दाविदाने निश्चय केला की देवाचे मंदिर अर्नानाच्या खळ्यामध्येच बांधले पाहिजे. 3 आणि 4 वचन, आणि दाविदाने दाराच्या कवडांसाठी खिळे आणि सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड, अपरिमित पितळ व असंख्य गंधसरू ही जमा केली. सिदोन व सोर येथल्या लोकांनी गंधसरूची पुष्कळ लाकडे दाविदास आणून दिले. सिदोनी लोक अर्थातच सिदोनचे रहिवासी होते. आपण आधीच पाहिले की सोर व सिदोनचा राजा हिराम ह्याने मंदिराच्या बांधकामासाठी दगड व लाकूड पुरविले. 5वं वचन पुढे सांगतं, दावीद म्हणाला, माझा पुत्र शल्मोन तरुण व सुकुमार आहे आणि जे मंदिर परमेश्वराप्रित्यर्थ बांधावयाचे आहे ते अत्यंत भव्य, सर्व देशात विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे, म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे. या प्रकारे दाविदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी फार थोर व सर्व देशामध्ये विख्यात व शोभायमान हे शब्द मला फार महत्वाचे वाटतात. माझ्या शास्त्रामध्ये अत्यंत भव्य, सर्व देशात विख्यात व शोभिवंत असे शब्द उपयोगात आणले गेले आहेत. ह्या ठिकाणी दाविदाची देवावरची अमाप प्रीती दिसते, पण त्याबरोबर दावीद देवासाठी सर्वोत्तम घर बांधण्याची तयारी करीत होता हेही स्पष्ट होते. देवाने आम्हाला सर्वोत्तम अशी देणगी ख्रिस्त येशूच्याद्वारे दिली आहे. त्याने आमच्यासाठी जीवनदायी सूर्यप्रकाश आणि पाणी दिले आहे. तो आमच्या शेतांमध्ये विपुल पीक देतो. परमेश्वराने सर्व प्रकारचे आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेत. परंतु श्रोत्यानो, त्यासोबतच त्याची हीच अपेक्षा असते की आम्ही सुद्धा आमच्या जीवनाच्याद्वारे सर्वोत्तम ते त्याला द्यावे. पुष्कळदा आम्ही सर्वोत्तम स्वतःसाठी ठेवतो, स्वतःच्या मुलाबाळांसाठी ठेवतो आणि जे टाकाऊ आहे ते मात्र देवासाठी आणतो.
लक्षात ठेवा की परमेश्वर आमच्या देणग्यांचा, आमच्या भेटींचा भुकेला नाही, परंतु तो आमच्यावर प्रेम करतो आणि त्याची हीच इच्छा आहे की आमचा आत्मा वाचावा, आम्ही आत्मिक जीवनामध्ये प्रगती करावी, त्याच्या जवळ यावे आणि त्याच्याद्वारे जे तारण आहे ते प्राप्त करून घ्यावे. 6 ते 8 वचने पहा काय सांगतात. 22 अध्याय 6 ते 8 वचने. मग त्याने आपला पुत्र शल्मोन यास बोलावून इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली. दावीद आपला पुत्र शल्मोन यास म्हणाला, माझा देव परमेश्वर याच्या नामा प्रित्यर्थ मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा. पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की तू बहुत रक्तपात केला आहे आणि पुष्कळ युद्ध केली आहेत. तुला माझ्या नामाने मंदिर बांधावयाचे नाही, कारण तू माझ्या देखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहे. श्रोत्यानो, जरी दाविदाने लढाया केल्या तरी त्याने स्वतःच्या मर्जीने स्वार्थासाठी केल्या नाहीत. त्या त्याच्यावर लादण्यात आल्या. तो कुरापती काढणारा आक्रमक प्रवृत्तीचा नव्हता, पण त्याला स्वसंरक्षणासाठी लढावे लागले. त्याचे हात रक्ताने माखलेले होते व लढाई व रक्तपात देवाला आवडत नाहीत. तो ह्या गोष्टींच्या विरुद्ध आहे. तो शांतीचा हुकम आहे. त्याला शांती हवी आहे. त्याला युद्ध नको आणि त्याचा पुत्र शांतीचा राजकुमार आहे आणि एक दिवस तो ह्या पृथ्वीवर आपली शांती प्रस्थापित करणार आहे. देवाने दाविदाला त्याचे मंदिर बांधू दिले नाही, कारण दावीद एक योद्धा होता. 9 वचन पुढे सांगतं, पहा तुला एक पुत्र होईल, तो शांतता प्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या चहूकडल्या शत्रूपासून विसावा देईन. त्याचे नाव शल्मोन, आता शांतता प्रिय असे होईल. त्याच्या कारकिर्दीत मी इस्रायला शांती व स्वस्थता देईन. देव त्याला म्हणाला की तुझा मुलगा शल्मोन शांतीचा माणूस होईल. श्रोत्यानो, आम्ही पाहणार आहोत पुढे की ही शांती कायम टिकणारी शांती नव्हती, परंतु अनेक वर्षानंतर एक आला ज्याने ह्या जगामध्ये कायमची शांती देण्याचे आश्वासन दिले. त्याने म्हटले, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या. तो म्हणाला, मी तुम्हास विसावा देईन. जे शल्मोन करू शकला नाही ते तो करणार होता. तोही थोर दाविदाचा अतिथोर पुत्र होता. दाविदाचा वंशज तो होता. आजही तो आमच्यामध्ये उपस्थित आहे, जिवंत आहे. तो एकमेव अशी व्यक्ती आहे की जो मानवी आत्म्यास विसावा, शांती आणि सांत्वन देऊ शकतो. श्रोत्यानो, ती व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आज तो आपणाला तारण देऊ इच्छित आहे. तो आज आपणाला शांती पुरवू इच्छित आहे. त्याची हीच इच्छा आहे की सदाकाळ टिकणारी ही शांती आपण त्याच्याद्वारे प्राप्त करून घ्यावी. नंतर 10 वचन सांगतं, तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील. तो माझा पुत्र व मी त्याचा पिता होईन. इस्रायलावरील त्याची गादी मी निरंतरची स्थापीन. ह्या परमेश्वराच्या अभिवचनाची परिपूर्ती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालेली दिसते. तो दाविदाच्या कुळात जन्मला व त्याला शांतीचा राजकुमार म्हटल्या गेले. त्याच्याच विषयी यशाया संदेष्टा यशायाचे पुस्तक 9 अध्याय 6 आणि 7 वचनात म्हणाला, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. श्रोत्यानो, ह्या शांतीच्या अधिपतीचे राज्य लौकिक तर असणारच, परंतु ते आध्यात्मिक देखील असणार आहे. 11 वचन, तर आता माझ्या पुत्रा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो. तू कृतार्थ हो आणि परमेश्वर तुझा देव तुझ्या संबंधाने म्हणाला आहे त्याप्रमाणे त्याचे मंदिर बांध. दावीद शल्मोनाला ह्या ठिकाणी प्रोत्साहन देत होता. त्याला माहीत होते की शल्मोनाला त्याची गरज आहे. तो स्त्रियांच्या दालनात वाढलेला होता व तो धाडसी व्यक्ती नव्हता, परंतु दाविदाला त्याला उत्साहित करावे लागले. श्रोत्यानो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुद्धा प्रोत्साहनाची, उत्साहाची गरज पडते आणि अशा वेळी प्रत्येक व्यक्तीचे कार्य आहे की आम्ही एकमेकांना प्रोत्साहित करावे. परमेश्वर आपल्या वचनाच्याद्वारे आम्हाला प्रोत्साहित करतो. 12 वचन, तुझा देव परमेश्वर याचे नियमशास्त्र तू पाळावे म्हणून परमेश्वर तुला चातुर्य व विवेक बुद्धी ही देव व इस्रायलावर तुझा अधिकार स्थापित करो. या ठिकाणी शल्मोनाने देवाच्या मार्गात चालावे अशी दावीद त्याला विनंती करीत आहे. मला वाटतं दाविदाला शल्मोनातील काही उणीवा समजल्या असतील. मला खात्री वाटते की त्याची आई बत्शेबा हिलाही त्याच्यातली उणीव समजली असेल आणि ही उणीव स्त्रियांच्या बाबतीत होती. आताच आपण जो भाग वाचला तो दाविदाचा शल्मोनाला सल्ला होता. त्याच्या आईचा सल्ला तुम्हाला पाहिजे असेल
तर तो नीतिसूत्राच्या शेवटच्या अध्यायात आपणाला सापडेल. 13वे वचन पुढे सांगतं, परमेश्वराने मोशाला इस्रायला संबंधाने सांगितलेले नियम व निर्णय जर तू पाळीशील तर तू कृतार्थ होशील. दृढ हो, हिंमत धर, भिवू नको, कचरू नको. शल्मोन निराश होईल हे दाविदाला माहीत होते आणि म्हणूनच तो परमेश्वराच्या नामामध्ये त्याला उत्साहित करीत आहे. त्याला म्हणत आहे की तू कचरू नको, भिवू नको, हिंमत धर, तू कृतार्थ होशील, दृढ हो. श्रोत्यानो, अशा प्रकारे आमच्या लेकरांना, आमच्या समाजातील तरुण लोकांना उत्साहित करण्याची आम्हाला आज गरज आहे. पुष्कदा आमचे तरुण लोक, आमची लेकरे इतके निराश होऊन जातात, हतोत्साहित होऊन जातात की त्यांना काहीच करण्याची इच्छा राहत नाही. परंतु जर आपण त्यांना उत्साहित करू, त्यांना प्रोत्साहित करू, तर नक्कीच ते आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करू शकतील. पुढे 14वे वचन पहा, मी संकटात असताही परमेश्वराच्या मंदिराप्रित्यर्थ 1,00,000 किक्कार सोने व 10,00,000 किक्कार चांदी सिद्ध केली आहे. पितळ व लोखंड ही तर अतिशयित आहेत, ती अपरिमित आहेत. लाकूड व चिरे ही मी तयार केली आहेत, तुलाही त्यात भर घालिता येईल. मंदिराच्या बांधकामासाठी काही कमी पडू न देण्याची सूचना दावीद शल्मोनाला देत आहे आणि त्यासाठी त्याला काही कमी पडणार नाही असेही तो सांगत आहे. त्याच्या सर्व कठीण दिवसांमध्ये कष्ट करून राज्य उभारत असताना देवाच्या मंदिरासाठी दाविदाने सामुग्री जमवली होती. श्रोत्यानो, देवाने या गोष्टीची नोंद घेतली. दाविदाची इच्छा काय होती हे देवाने जाणले. म्हणूनच देवाने त्याला आपल्या मनासारखा मनुष्य असे म्हटले. देवाला नेमकी हीच गोष्ट हवी होती. सर्व गोष्टी सोडून आत्मिक मूल्यांना, आत्मिक गोष्टींना सर्वोच्च महत्त्व देणे देव अपेक्षित आहे. देवाचे वचन आम्हाला रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 6व्या वचनात सांगते, कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. मी आपणाला एक प्रश्न विचारू इच्छिते. आज तुमचे आपल्या जीवनामध्ये काय ध्येय आहे? तुमच्या जीवनाची दिशा कोणती आहे? आत्मिक जीवनाविषयी आपण कधी विचार केला आहे काय? आपला आत्मा सार्वकालिक जीवनाच्या दिशेने जात आहे की सार्वकालिक नरकाच्या दिशेने जात आहे? तो सार्वकालिक जीवनाच्या दिशेने जात असेल तर त्याविषयी काय आपणाला 100% खात्री आहे? परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा, कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. आजचे जग मूल्यहीन आहे. मानवी समाजाने आत्मिक तर दूरच, पण मानवी व सामाजिक नैतिक मूल्ये हरवून टाकलेली आहेत. प्रत्येक व्यक्तीला वाटते की मी जे काही करतो ते योग्य आहे. मी माझ्या मर्जीनुसार वागणार. हे माझे जीवन आहे. माझ्या जीवनावर माझा अधिकार आहे. श्रोत्यांनो,
शास्त्रींच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा इस्रायली लोकांवर शास्ता नसे, तेव्हा तेव्हा प्रत्येक जण स्वतःला योग्य वाटेल तसा चाले. पण ह्या सर्व काळात किती भयंकर गोंधळ माजत असे व केवढे नुकसान व अशांती व अराजकता माजत असे ह्याची आम्ही कल्पना करू शकतो. आजचा मानव समाजही असाच आहे आणि त्यामुळे श्रोत्यानो, आज जगामध्ये भयंकर अशा गोष्टी घडत आहेत. पाप वाढतच चालले आहे. आम्हाला पुष्कळदा आश्चर्य वाटतं की एखादा मानव अशा प्रकारे कसा वागू शकतो. परंतु लक्षात ठेवा की सैतान फार प्रभावीपणे आजच्या जगात कार्यरत आहे. दावीद आपल्या मुलाला दिशा दाखवित होता. तो जणू काही त्याला म्हणाला, तुझ्यासमोर योग्य असे ध्येय आहे, देवासाठी मंदिर बांध. श्रोत्यानो, आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमचे ध्येय काय आहे ह्याचे परीक्षण करायचे आहे. 15व्या वचनात तो त्याला म्हणतो, शिवाय तुझजवळ कामगार बहुत आहेत, पाथरवट व इमारती लाकडाचे काम करणारे आणि इतर सर्व प्रकारच्या कामात निपुण असे लोक आहेत. दाविदाने हिरामाबरोबर सर्व काही पुरविण्याची तरतूद करून ठेवली होती. 16वं वचन, सोने, रुपे, पितळ व लोखंड ही अपरिमित आहेत, तर आता उठून कामाला लाग, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. श्रोतांनो, शल्मोनाने योग्य ह्या ध्येयासाठी आता व्यग्र असायला पाहिजे अशी दाविदाची इच्छा होती. त्याने त्याच्यासाठी धावपळ करणे अपरिहार्य होते. 17 ते 19 वचने पुढे सांगतात, दाविदाने इस्रायलाच्या सर्व सरदारास आज्ञा केली की माझा पुत्र शल्मोन याला सहाय्य करा. तो म्हणाला, तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे नाही काय? त्याने तुम्हा चोहोकडे शांतता दिली आहे ना? त्याने देशचे लोक माझ्या हाती दिले आहेत आणि देश परमेश्वराच्या व त्याच्या लोकांच्या ताब्यात आला आहे. तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर यास जीवेभावे शरण जा. उठा, परमेश्वर देवाचे पवित्र स्थान बांधावयास लागा. परमेश्वराच्या नामाप्रित्यर्थ जे मंदिर बांधावयाचे आहे, त्यात परमेश्वराच्या कराराचा कोश व देवाची पवित्र पात्रे ठेवावयाची आहेत. श्रोत्यानो, इस्रायलाच्या पुढाऱ्यांनीही ह्या कार्यात सहभागी व्हावे याकरिता दावीद त्यांना आज्ञा करीत आहे. दावीद मंदिर बांधण्याची नुसती तयारी करून शांत बसला नाही, तर त्याने त्या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे मनुष्यबळही उभे केले. आपणापैकी काही जण मंडळीचे पदाधिकारी असतील, काही जगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या पदावर असतील. त्या तुम्ही आतापर्यंत देवाच्या कार्यासाठी कधी आपल्या अधिकाराचा उपयोग केला आहे काय? देवाने त्याच्या गौरवासाठी तुम्हाला मोठी व अधिकाराची जागा दिलेली आहे, ह्याची आपणाला जाणीव आहे काय? या जागेच्या जबाबदारीविषयी तो तुम्हाला एक दिवस प्रश्न विचारणार आहे. तेव्हा त्याला योग्य ते उत्तर देण्याची आपली तयारी आहे काय? तुम्ही आपल्या हाताखालच्या लोकांसमोर, तरुण व कुमारवयीन मुलामुलींसमोर, समाजासमोर आदर्श ख्रिस्ती जीवन जगत आहात काय? काय त्यांच्यासाठी दाविदाप्रमाणे योग्य ध्येय सादर करता काय? श्रोत्यानो, स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा. आता आपण 23व्या अध्यायाकडे वळत आहोत. आम्ही दाविदाने मंदिराच्या बांधकामासाठी केलेली तयारी पाहिली. हा मंदिराविषयीचा वृत्तांत अजून संपलेला नाही हे लक्षात घ्या. याही भागात देवाच्या दृष्टिकोनातून इतर कोणत्याही बाबींपेक्षा आध्यात्मिक जीवन किती महत्वाचे आहे हेच भर देऊन सांगण्यात आले आहे. दाविदाच्याही दृष्टिकोनातून तीच गोष्ट महत्वाची होती आणि त्याने जी मंदिराविषयी व्यवस्था लावली त्यावरून ह्याचा देवाच्या उपासनेविषयीचा आवेश व उत्साह त्याच्या मनात किती होता हे दिसून येते. तुमच्यापैकी जर कोणी जिवंत व खऱ्या देवावर विश्वासणारे असेल तर त्याच्यासमोर दावीद एक आव्हान ठेवत आहे. तुमच्या जीवनात देवाला प्राधान्य आहे काय? त्याच्याजवळ जाण्याविषयी तुम्हाला उत्साह वाटतो काय? त्याच्याबरोबर असलेल्या तुमच्या नात्याविषयी तुम्हाला आनंद वाटतो काय? त्याच्यासाठी काही करावे अशी तुम्हाला इच्छा होते काय? तुमच्या जीवनासाठी तो तुम्हाला उद्देश व दिशा देतो काय? त्याला ओळखून त्याची सेवा करण्याची आज तुमची इच्छा आहे काय? श्रोत्यानो, मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून व इतर विश्वासणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवावरून विशेष म्हणजे देवाच्या वचनाच्या आधाराने हेच सांगू शकते की खऱ्या व जिवंत देवाला ओळखण्याशिवाय दुसरा कोणताही आनंद ह्या जगात नाही. त्याची सेवा करण्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट मनाला सेवेचे समाधान देऊ शकत नाही. ज्या निर्माणकर्त्याने मला व तुम्हाला निर्माण केले त्याच्या सहवासात राहण्याशिवाय दुसरे कोणतेही सुख ह्या जगात नाही. दुर्दैवाने आमच्यामधील सर्व कार्यक्रम एक विधी होऊन बसलेले आहेत. त्यामध्ये काही विशेष अशी कृती नाही, उत्साह नाही. कंटाळवाणे विधी, आनंदाचा अभाव आज आमच्यामध्ये आढळतो. ह्याचे कारण असे श्रोत्यानो की आम्ही आमच्या देवाला ओळखत नाही व ओळखले तरी आम्ही इतके आळशी आहोत
की त्याच्यासाठी काही करावे असे आम्हाला वाटत नाही. दावीद मात्र देवासाठी सतत कार्यरत होता. त्याने देवाच्या गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी सर्वात महत्त्वाच्या मानल्यात व त्या प्राधान्य असलेल्या गोष्टींसाठी त्याने स्वतःची शक्ती व अधिकार पणास लावला. त्याने त्याच्या मुलाला मंदिर बांधण्यासाठी उत्साहित केले. 23वा अध्याय पहिलं वचन सांगतं, दावीद आता वृद्ध व वयातीत झाला होता म्हणून त्याने आपला पुत्र शल्मोन यास इस्रायलावर राजा नेमिले. श्रोत्यानो, आपणापैकी कोणी विचारेल की दावीद कशामुळे मरण पावला? श्रोत्यानो, त्याचे आयुष्याचे दिवस पूर्ण झाले होते म्हणून तो मरण पावला. मला वाटतं की मृत्यू तर आम्हा सर्वांसाठी अटळ आहे. तो कधी ना कधी तर येणारच, ह्याविषयी वाद नाही. पण आमच्या आयुष्याचे दिवस आज पूर्ण होतील की आणखीन काही दिवसांनी किंवा वर्षांनी पूर्ण होतील, हे कोणालाच सांगता येत नाही. कदाचित आमच्यापैकी काही जणांच्या दारात आजच मृत्यू हजर होईल. पण प्रश्न हा आहे की त्या अटळ मृत्यूला आम्ही कशा प्रकारे सामोरे जातो? श्रोत्यानो, आज आपल्या जीवनामध्ये पहा की आपण कशा प्रकारचे आध्यात्मिक जीवन जगत आहात. 2 आणि 3 वचने सांगतात, त्याने इस्रायलाचे सर्व सरदार, याजक व लेवी यास एकवट केले. 30 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे जितके लेवी होते त्यांची गणती केली. त्यांची शिरगणती केली, ते 38,000 भरले. जेव्हा मिस्रातून बाहेर आल्यावर लेवींची गणना करण्यात आली तेव्हा ते केवळ 8,000 होते. आता ते 38,000 झाले होते. देवाने सांगितल्याप्रमाणे त्यांची संख्या वाढली. श्रोत्यानो, दाविदाने मंदिराच्या बांधकामासाठी फक्त साधन सामग्रीच जमवली नाही, तर त्याने देवाच्या सेवेसाठी लेव्यांनाही एकत्रित केले. 4 आणि 5 वचने, त्यातले 24,000 परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यास नेमिले. 6,000 अंमलदार व न्यायाधीश होते. 4,000 द्वारपाळ होते आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणाऱ्यांसाठी दाविदाने जी वाद्य केली होती त्यावर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी 4,000 मनुष्य नेमिले. दाविदाने संगीतावर भर दिला. जरा कल्पना करा की 4,000 लेवी संगीताद्वारे देवाची स्तुती करीत असत. श्रोत्यानो, आपणाला आठवत असेल की लेवी निवास मंडपामध्ये देवाची सेवा करीत. आरोनाचे कुळ याजकीय काम करीत असे व लेवीच्या 3 कुटुंबांना त्यांची कामे सोपवून देण्यात आली होती. 6वं वचन पुढे सांगतं, लेवीचे पुत्र गेर्शोन, कहात व मरारी यांच्या कुळाप्रमाणे दाविदाने त्यांचे वर्ग केले होते. निवास मंडपाची काळजी घेण्याविषयी गेर्शोनी व कहाती, मरारी या सर्वांना विशिष्ट कर्तव्ये देण्यात आली होती. इस्रायली लोक मिस्रातून बाहेर पडल्यानंतर म्हणजे वचनदत्त देशात जाण्यापूर्वी रानामध्ये त्या तिघांनाही निवास मंडप हलविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. गेर्शोनी मंडपाचे पडदे व कनाथी वाहत, कहाती लाकडे सामान वाहत असत, तर मरारी खांब व फळ्या वाहत असत. आम्ही गणनेच्या पुस्तकात पाहिले की रोज सकाळी निवास मंडप घालायचा व संध्याकाळी काढून घ्यायचा ही फारच मोठी जबाबदारी होती. आता रानामधील प्रवासामध्ये निवास मंडप वाहण्याची लेव्यांची जबाबदारी संपली होती. आता देवाविषयी त्यांना दुसरी सेवा देण्यात आली. लेव्यांना नवीन सेवा देण्यात आली. कराराच्या कोशाच्या कड्या काढून टाकण्यात आल्या व तो आता पुन्हा जागेवरून हलवल्या जाणार नव्हता. तो आता यरुश्लेमेत अर्नानाच्या खड्यामध्ये कायमकरिता राहणार होता. दाविदाने ती जागा खरेदी केली व त्या ठिकाणी देवाचे मंदिर उभारल्या जाणार होते आणि त्या मंदिरात लेव्यांसाठी पुष्कळ कामे होती. म्हणून चिठ्ठ्या टाकून दाविदाने त्यांना पाळीपाळीने काम सोपवून दिले. एका काल मर्यादेत ते सेवा करतील व मग सेवा निवृत्त होतील असे त्याने नेमून दिले. अशा प्रकारे श्रोत्यानो, दाविदाने मंदिरातील सेवेचे आयोजन केले. आम्हाला पुढील वचनांमध्ये बऱ्याच गोष्टी वाचायला मिळतात, परंतु शेवटच्या काही गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छिते. 26 पासून पुढची वचने सांगतात, निवास मंडप व त्यामधील सेवेची उपकरणे ही लेव्यास पुन्हा वाहून न्यावयाची जरूर पडणार नाही. दाविदाच्या शेवटल्या आज्ञेवरून 20 वर्षाच्या व त्याहून अधिक वयाच्या लेव्यांची गणती झाली. आरोन वंशजांच्या हाताखाली परमेश्वराच्या मंदिराची अंगणे व कोठड्या या सेवा करणे व सर्व पवित्र वस्तू शुद्ध राखणे हे देवाच्या मंदिरातील सेवेसंबंधाचे सर्व काम त्यांच्याकडे होते. समर्पित भाकर, अन्नबलीसाठी सपीठ, बेखमीर पापड, तव्यावर भाजलेले अथवा मळलेले सर्व काही सिद्ध करण्याचे व सर्व प्रकारचे तोलमाप करण्याचे काम त्याचकडे होते. सकाळ संध्याकाळ नित्य परमेश्वराचे उपकार स्मरण व स्तवन करण्यास त्यांना उभे राहावे लागत असे. तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमिलेल्या पर्वतीस ठरीव संख्येप्रमाणे
नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेप्रित्यर्थ दर्शन मंडपाचे व पवित्र स्थानाचे रक्षण करणे आणि त्यांचे भाऊबंद आरोन वंशज यास नेमून दिलेल्या कामी मदत करणे हे त्यांचे काम होते. श्रोत्यानो, ह्यावरून आम्हाला दिसतं की आमचा परमेश्वर किती पद्धतशीर काम करणारा परमेश्वर आहे. त्याला गोंधळ मुळीच पसंत नाही. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराने आपल्या सेवकांना कार्य सोपवले तेव्हा त्याने पद्धतीनुसार सोपवले. आज जे त्याचे लोक आहेत त्यांच्या जीवनात तो हेच अपेक्षितो की आम्ही सुद्धा पद्धतीनुसार कार्य करावे. तो आमच्या जीवनामध्ये गोंधळ अपेक्षित नाही. जर आज आपण देवाची सेवा करीत आहात तर पहा, आपण कशा प्रकारे देवाची सेवा करीत आहात. आपण उशिरा उठणाऱ्यांमधून आहात, खूप उशिरा झोपणाऱ्यांमधून आहात. आपल्या भोजनाचा वेळ निश्चित नाही. आपण कधी काय करणार हे आपणाला माहीत नसते. श्रोत्यांनो, अशा प्रकारचे कार्य परमेश्वराला पसंत नाही. त्याची हीच इच्छा आहे की आम्ही अनुशासित असावे. अनुशासनामध्ये राहून आम्ही देवाची सेवा करावी. स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा. दाविदाच्या जीवनावरून शिकण्याचा प्रयत्न करा. श्रोत्यांनो, दावीद आमच्यासारखाच दुर्बळ व्यक्ती होता. त्याच्याकडून सुद्धा पाप घडले, परंतु त्याने पश्चाताप केला. पुन्हा तो परमेश्वराजवळ परतला आणि त्याने क्षमा मागितली. पश्चाताप करून ते पाप त्याने पुन्हा केले नाही. आज जर आपण एखाद्या पापाबद्दल पश्चाताप करीत आहात, परमेश्वराजवळ क्षमा मागत आहात, त्या पापाचा अंगीकार करीत आहात, तर हा सुद्धा निश्चय करा की मी हे पाप पुन्हा करणार नाही. आणि जर खऱ्या अंतकरणाने आपण पश्चाताप कराल, खऱ्या अंतकरणाने त्या पापाचा अंगीकार कराल, तर परमेश्वर अवश्य आपली मदत करेल. अनेकांना वाईट व्यसनं आहेत. अनेक लोक व्यभिचारी आहेत. अनेक कुटुंबामध्ये भयंकर अशा गोष्टी होत आहेत. श्रोत्यांनो, आज संधी आहे की आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप करावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्यावे. पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी. परमेश्वर आज आपणाशी बोललेला असेल तर छोट्याशा प्रार्थनेच्या द्वारे आपल्या पापांबद्दल क्षमा मागा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, एक गोष्ट खरी आहे की देवामध्ये आणि आमच्यामध्ये चांगले संबंध असले पाहिजेत. देव आमच्याबरोबर असणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. देव देत असलेली शांती आम्हाला प्राप्त होणे आवश्यक आहे. काय आम्ही देवासाठी काहीतरी करण्यासाठी इच्छा बाळगून आहोत? जर असेल तर त्याचे आणि आपले स्वतःचे संबंध आम्ही अधिक योग्य करणे आवश्यक आहे. माझी प्रार्थना हीच आहे की तुम्ही स्थिर व अढळ व्हावे आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असावे. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.